वतीने आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या आपल्या उमेदवारांचं या ठिकाणी स्वागत करूया। सन्माननीय निरंजनजी डावकरे साहेब, सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी, सन्माननीय जयसिंहदादा पाटील, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांचं 97% गुणांवर वेट करते शर्वरी माळवी 96.40% गुण शर्वरी माळवी ही सुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित आहे। तिचा सुद्धा कौतुक मी पुन्हा एकदा स्वतंत्र आणि दळवी साहेबांना। जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर असा हा 5 जिल्ह्यांचा मतदारसंघ आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये अनेक पदवीधरांचे प्रश्न सोडत असताना प्रामुख्याने प्रत्येक संस्थेमध्ये डिजिटलायझेशन करून त्या तिकडे ई लायब्ररी किंवा त्याबरोबर प्रोजेक्टर्स आणि कम्प्युटर देऊन ई क्लासरूम असली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचं चांगलं ज्ञान भेटेल आणि त्याचा चांगला फायदा होईल। हा एक प्रयास मी माझ्या माध्यमाने केलेला आहे। त्याचबरोबर जे ग्रंथालय आहेत, ग्रंथालयांमध्येही ई लायब्ररीच्या माध्यमाने MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा भेटावा हा माझ्या माध्यमाने मी सातत्याने प्रयत्न केला। आता सध्या रायगडमध्ये आपण आता 12 वर्ष आपण आमदार म्हणून काम केलं। रायगडच्या पदवीधर आहेत यांच्यासाठी आपण आतापर्यंत काय केलं? साहेब, मी मागासपासून ते सांगतो आपल्याला की या मतदारसंघामध्ये काम करत असताना ज्या मतदारसंघामध्ये सगळ्या शाळा आहेत या सगळ्या शाळांमध्ये ई क्लासरूम असेल, त्याचबरोबर आपल्याकडे ज्या अनुदानित ग्रंथालय आहेत या सगळ्या ग्रंथालयांच्या माध्यमाने ई लायब्ररी स्थापन करून त्या तिकडे आपल्याला विद्यार्थ्यांना MPSC UPSCचं प्रशिक्षण असेल किंवा त्याहून जास्त प्रत्येक शाळेमध्ये जी ई क्लासरूम आहेत किंवा डिजिटल लायब्ररी आहेत याच्या माध्यमाने त्यांना जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान भेटावं यासाठी कम्प्युटर्स, प्रोजेक्टर्स हे लावलेले आहेत।